नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे खिमा कुरकुरीत उंडे. खिमाची कुरकुरीत उंडे कसे बनवायचे, जे मटणाचा आपण खिमा बनवतो रेग्युलरी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो. तर आज आपण अस्सल सोलापुरी स्टाईलमध्ये परफेक्ट खिमा कुरकुरीत असं आपण बनवणार आहे. ते कसं बनवायचं तर पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता खिमा उंडे आपण इथे वळून घेतोय. असे उंडे वळून त्याची भाजी कशी बनवायची ते इथे आपण संपूर्ण पाहणार आहात. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर इथे पाहू शकता आपण इकडे मटण घेतलेलं आहे. मटणचे खिमा करून आणलेला आहे. त्यामध्ये आपण धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं. आता आपण घरगुती काळा मसाला यामध्ये 2 चम्मच इतपत आपण घालून घ्यायचे. 2 चम्मच घरगुती मसाला घालून घेतला की त्यामध्ये आपण पुन्हा 2 चम्मच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 चम्मच मी इथं घालून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये घालूयात. आता यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरंही 2 चम्मच आपण इतकं घालून घेऊयात. तर हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं एकजीव करून आपण याला गोल गोल असे वळून घ्यायचे, लाडू वळून घ्यायचे त्याचे. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. खिमाचे मटणाचे एकदम बारीक बारीक तुकडे केल्यावर त्याचे खिमा होतो. तर त्याचा आपण उंडे बनवायचं आहे. अगदी कुरकुरीत उंडे आणि त्यासोबत रस्सासुद्धा बनवणार आहे. तर इथे पाहू शकता आपण इथे एकजीव करून घेतलेला आहे. आता इकडे आपण लाडू करून घेऊयात. उंडे बनवून घेऊयात, म्हणजे खिमा उंडे. तर इथे पाहू शकता आता हे सगळं मटण एकजीव असं झालेलं आहे. तिखट मीठ व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता आपण हे अशा पद्धतीने आपण लाडूसारखं करून घ्यायचं आहे. आता आपण एक 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 अशाच पद्धतीने बनवून इकडे घेऊयात. इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण एक 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 उंडे आपण बनवून घेऊयात. संपूर्ण मटणाचे उंडे आपण इकडे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे उंडे बनवून घ्यायचे आहेत. जसं लाडू आपण करतो तशाच पद्धतीने आपण याचे लाडू करून घ्यायचे आहेत. संपूर्ण मटणाचे आपण हे अशाच पद्धतीने लाडू करून घ्यायचे. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा बनवला संपूर्ण कळेल. तर इथे पाहू शकता आपण अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत. आता हे सगळे संपूर्ण लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता एक एक लाडू झाले की आपण इथे ताटामध्ये काढून घेतोय. तर आता संपूर्ण बनवून घ्यायचं आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपली ही संपूर्ण गोळे इथे बनवून घेतलेले आहे. उंडे आपण इथले तयार करून घेतलेले आहे. आता आपण काय करायचं आहे, कढई ठेवून घेतलं, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे आपण खूप जास्त तेल न घालता थोडंसं आपण तेल घालून जे खिमाचे उंडे आहेत त्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे. कुरकुरीत होण्यासाठी आधी आपण फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम चवीला अप्रतिम लागतात. खायलासुद्धा भन्नाट अशी लागते. जसं हॉटेलमध्ये मिळतं आपल्याला त्याच टाईप आपण ही संपूर्ण रेसिपी बनवणार आहे. तर इथे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण उंडे सोडून घेतो आहे. इथे पाहू शकता इथे कमीत कमी 5-6 आपण उंडे यामध्ये घालून घेतलेलं आहे. मस्त तळून घ्यायचे आहेत. किती बसतात तितके आपण उंडे यामध्ये तळून घेतो आहे. तर लवकरच असं आपण पलटून घ्यायचं नाही. थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर आपण हे पलटून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपण एक साईडनी हलवून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडनं पण फ्राय होऊ द्यायचं आहे. मस्त लाडू फ्राय करून घ्यायच्या. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्कीच जाऊन पाहू शकता. अस्सल गावरान सोलापुरी स्टाईलमध्ये कित्येक रेसिपीज आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि माझा लाईव्ह पण असतो संध्याकाळी. तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तर इथे पाहू शकता आपली ही उंडे फ्राय होत आहेत. आणखीन थोडंसं होऊ द्यायचं आहे.
एकदम कुरकुरीत झाली की आपण ह्याला काढून घ्यायचे. इथे पाहू शकता कलर देखील रंग देखील बदललेला आहे. कलर इथे आपला लालसर असा रंग होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे, कारण कुरकुरीत लागतं. तर इथे आपलं लालसर रंग आता होतच आहे. तर आणखीन थोडंसं आपण ह्याला फ्राय करून घेऊयात. पुन्हा आपण थोडंसं याला परतून घ्यायचं आहे. अशाच दोन्ही साईडनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम भन्नाट लागते याची भाजी आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. तर इथे पाहू शकता आपला हा उंडे एक साईडला तळलेले आहेत. आता दुसऱ्या साईडलाही परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता कलर देखील चेंज होतो. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कलरही बदललेला आहे. इथे एकदम कुरकुरीत बॉल्स तयार झालेले आहेत. आता आपण याला काढून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता कलर एकदम लालसर असा आलेला आहे आणि कुरकुरीत देखील झालेले आहेत. आता आपण काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये आपण हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही अशाच खाल्लात तरी खूप छान लागते, कारण यामध्ये आपण तिखट मीठ सगळं घातलेलं आहे. एकदम भन्नाट लागते. तर इथे आपण राहिलेले उंडे पण तळायला घेतलेले आहेत. ते पण यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त तळून घ्यायचे. हेही उंडे मस्त तळून घ्यायचे आहेत. पटकन घातल्या वळवायचं नाही, कारण उंडे फुटू शकतात. थोडासा वेळानंतर थोडं तळलं की त्यानंतर आपण हळूहळू परतून घ्यायचं आहे. ते तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या बाजूलाही आपण हे तळून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल घेऊ नका. थोडंसं तेल घेऊन मध्येच तळून घेतलात तर खूप असं तेलकट पण नाही होणार आणि तेल वाया जाऊ नये त्यासाठी आपण थोडंसं तेल घेऊनच हे फ्राय करून घेतो. इथे पाहू शकता तुम्ही मस्त लालसर रंग येईपर्यंत त्याला पण आपण तळून घेणार आहे. तर इथे पाहू शकता आपली ही लालसर रंग झालेला आहे आणि हेही तळून झालेलं आहे. आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता उंडे देखील मस्त कलर आलेला आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता. एकदम भन्नाट लागतात. तर आपण इकडे ना याची मसाला बनवायचा आहे आणि रस्साही बनवणार आहे. तर इथे पाहू शकता याच तेलामध्ये जे राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण एक एक मोठा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. एक मोठा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे कांद्याला पण. एकदम हॉटेलमध्ये जसा मिळतो आपल्याला त्याच पद्धतीने आपण सेम टू सेम रेसिपी ते बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण हे कांदा व्यवस्थित परफेक्ट लालसर रंग येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी कलर येतोय. तर इथे आपला हा कांदा लालसर होतच आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये घालायचे टमाटर. टमाटर एक कापून घेतलेलं आहे. ते टमाटर यामध्ये घालून घ्यायचे. अगदी बारीक चिरलेलं टमाटर यामध्ये घालून घ्यायचे. टमाटर पण व्यवस्थित मऊ होऊ द्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण यामध्ये टमाटर देखील घालून घेतलेलं आहे. मऊ होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. अगदी हाय फ्लेमवर याला आपण तडका लावून घ्यायचा आहे. म्हणजे याच्या रस्स्याला आपण हाय फ्लेमवरच बनवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आता आपण यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घातलेला आहे. एकत्रच आपण केलेलं आहे. ते आपण 2 चम्मच यामध्ये घालून घ्यायचं. 2 चम्मच यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून अद्रक, लसूण संपूर्ण यामध्ये घालून घेऊयात. आता मिक्सरला जे लागलेलं आहे ते पण आपण यामध्ये काढून घालून घ्यायचे अद्रक लसूणचा पेस्ट. तर आता हे संपूर्ण अद्रक लसूणचं पेस्ट इथे आपण घालून घेतलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एकजीव करून घ्यायचा. तर इथे आपले हे मसाले मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये काही घरगुती मसाले आपण घालून घेऊयात. तर इथे आपण सर्वप्रथम मीठ घालून घेऊयात. अर्धा चम्मच इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. ऑलरेडी आपण खिम्यामध्ये पण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते 2 चम्मच आपण काळा मसाला इथे घालून घेतलेला आहे. काळा तिखट ज्याला म्हणतो आपण ते आपण इथे वापरलेलं आहे. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यातून तेल सुटला की त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तेल सुटलेलं आहे. आता आपण
यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्याला किती हवं आहे तितकं आपण यामध्ये पाणी घालू शकतो. तर इथे आपण मसाला बनवण्यासाठी थोडंसं करी बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. हे मस्त शिजू द्यायचे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे पाहू शकता मस्त असा यालाही मस्त शिजला की ते तेल सुटतं. तर इथे तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये जे आपण तळून घेतलेले उंडे आहेत खिमाचे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता आपण ह्यामध्ये उंडे घालून घेतलं आणि 2 मिनिटासाठी ह्याला परतून घ्यायचं आणि मंद आचेवर याला शिजवून घ्यायचे. 1 मिनिट आपण याला मंद आचेवर शिजवून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर देखील अप्रतिम असा आलेला आहे आणि खायला तरी आहाहा! भन्नाटच लागते. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही पहा माझ्या चॅनलवरती. हे नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. अगदी स्लो फ्लेमवर मस्त शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. मस्त असा आपला हा खिमा उंडी तयार झालेले आहेत. आता आपण याला मस्त सर्व करूयात. तर तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता इथे आपण मस्त असं सर्विंग करून घेतो. इथे तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम असं झालेलं आहे. दिसायलाही सुंदर आणि खायला तरी अप्रतिम अशी चव आहे. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हालाही खूपच आवडेल अशी आशा करते. चला तर मंडळी, बघताय काय तुम्हीही पटापट बनवून घ्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नक्कीच तुम्हीही घरी एकदा ना एकदा बनवून बघा. तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की ही रेसिपी कशी वाटली. मंडळी गरमागरम भाकरीसोबत त्याला खाऊ शकता. अप्रतिम अशी झालेली आहे. आहाहा! सुंदर असा कलर आलेला आहे. चला तर नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा. भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.